दरम्यान आपण बघतोय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आपला राजीनामा सुपूर्द केलेला आहे। सीजेपीच्या मागण्या काय होत्या ते आपण पाहूयात। एकीकडे 12 वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा झालाय, आपण तेही पाहायचं। मात्र 12 वर्षामध्ये पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्र्याचा राजीनामा झालाय। विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर सरकार झुकलं। संसदेचं सत्र सुरू असतानाच मंत्र्यांचा राजीनामा झालाय। संघाचा वरदहस्त असतानाही मंत्र्यावर राजीनाम्याची वेळ ओढावली। सरन्यायाधीशांच्या एका विधानानं सीजेपीच्या चळवळीला, कॉकरोच जनता पार्टीच्या चळवळीचा जन्म झाला। दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। आताच्या घडीच्या 3 मोठ्या बातम्या। खरं तर एकीकडे आपण बघतोय धर्मेंद्र प्रधानांनी अखेर राजीनामा दिलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी। दुसरी महत्त्वाची मोठी घडामोड ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीकडे रवाना झालेत। आणि तिसरी मोठी बातमी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची अगदी काही क्षणातच संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। त्यामुळे आताच्या क्षणाच्या 3 मोठ्या बातम्या आणि त्या संदर्भातले सगळे अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी। मोठी बातमी आणि 3 रिपोर्टर क्षणाक्षणाचे अपडेट जाणून घेऊयात। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या संदर्भात माहिती देतील रामराजे शिंदे। फडणवीस दिल्लीला रवाना झाले त्या संदर्भात माहिती देतात प्रवीण मुधोळकर। आणि काही क्षणात ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे, त्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। पहिले जाऊयात दिल्लीला रामराजे शिंदेंकडे। रामराजे, घडामोडींना वेग आलाय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा आणि दुसरीकडे आता सीजेपीचा स्टँड काय असणार? बिलकुल पहिला मुद्दा म्हणजे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे। राजीनामा देताना संकेत दिलेले आहेत की राष्ट्राच्या विरोधामध्ये ज्या शक्ती आहेत त्यांना फायदा मिळू नये म्हणून राजीनामा आपण देतोय। तर दुसरा मुद्दा, आता धर्मेंद्र प्रधान यांच्या ठिकाणी नवीन शिक्षण मंत्री कोण असतील, केंद्रामधले कोणते नवीन चेहरे असतील की ज्यांना शिक्षण मंत्री म्हणून आता नेमलं जाणार आहे। तरुण चेहरा द्यावा लागणार आहे, कारण हे जेनझी लोक आहेत, जेनझींचं आंदोलन होतं, त्यामुळं त्यांच्याशी मिळतं जुळतं घेणारं आणि सोशल मीडियावर, इन्स्टावर तेवढंच लोकप्रिय असलेला एखादा चेहरा द्यावा लागणार आहे। तो चेहरा कोणता असेल हे पाहावं लागणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजेच की हे मंत्रिपदाचा चेहरा जो आहे तो कधीपर्यंत दिला जाऊ शकतो, का तात्पुरता चार्ज कोणाकडे दिला जाऊ शकतो ते सुद्धा पाहावं लागणार आहे। आणि तात्पुरता जर चार्ज द्यायचा असेल तर मग पियुष गोयल यांच्याकडे दिला जाऊ शकतो का, निर्मला सीतारामन यांच्याकडे हा चार्ज दिला जाऊ शकतो का, की आणखीन कोणतं नवीन चेहरा आहे की त्यांच्याकडे हा चार्ज दिला जाऊ शकतो ते सुद्धा पाहावं लागणार आहे। त्यामुळं नेमका चार्ज कोणाकडे दिला जाईल हे पण पाहावं लागणार आहे। एंट्री होऊ शकते रामराजे? बिलकुल वाईल्ड कार्ड पण एंट्री होऊ शकते। जर एखाद्या राज्यामधून भाजपचा कोणता नेता जेनझीमध्ये प्रसिद्ध असेल किंवा क्लीन चेहरा असेल, त्याचबरोबर कामकाजाची पद्धत जी आहे ती ब्युरोक्रेसी लेवलवर पण चांगली असेल आणि असा चेहरा जो आहे त्यांना सुद्धा आणलं जाऊ शकतं केंद्रामध्ये। आणि त्यामुळेच आता इथून पुढच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे लक्ष देणं बाकी आहे। पण आणखीन एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं सांगितलं की राष्ट्र म्हणजे की देशाच्या विरोधात असलेल्या शक्तींना फायदा मिळू शकतोय, त्यामुळे दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल, कारण महाराष्ट्र हे केंद्र होतं। निश्चितच रामराजे या संदर्भातले अपडेट्स घेणार आहोत, पण आता तुम्ही ज्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा उल्लेख केलेला आपण प्रवीण मुधोळकर यांच्याकडे जाऊया। एकीकडे आपण बघतोय वाईल्ड कार्ड एंट्री कुठेतरी होईल असं कळत आहे आणि फडणवीस दुसरीकडे दिल्लीला रवाना होत आहेत। काय अधिकची माहिती द्याल प्रवीणजी? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूरहून नागपूरकडे यायला निघाले आणि त्यांचं विमान हे अमरावतीच्या एअर स्पेसमध्ये जेव्हा होतं तेव्हा अचानकपणे सॅटेलाइट फोनच्या माध्यमातून त्यांना मेसेज आला आणि हे विमान दिल्लीकडे वळलं आणि दिल्लीला ते आता उतरलेले आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस एवढ्या अर्जंट तडकाफडकी दिल्लीला काय गेले याच्यातच अनेक उत्तरं हे लपलेली आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस 2 कामांसाठी दिल्लीला जाऊ शकतात। एक तर ज्या पद्धतीनं आंदोलनाची झळ बसते आहे सगळीकडे, महाराष्ट्राचं केंद्र आहे, त्यामुळे या आंदोलनाच्या आगामी हे आंदोलन थांबवण्यासाठी किंवा आंदोलनामध्ये नुकसान झालं आहे त्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांची भेट होऊ शकते। दुसरं, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत जाण्यासंदर्भामध्ये ज्या सगळ्या बातम्या सुरू आहे, सकाळी सुद्धा त्यांना विचारण्यात आलं, अमृता फडणवीस यांना विचारण्यात आलं, दोघांनी सांगितलं की आम्ही आता महाराष्ट्रातच राहू। फडणवीस असं म्हणाले की चित्त शांत असलं पाहिजे, चित्त समाधानी असलं पाहिजे, त्यामुळे मी समाधानी आहे। पण
राजकारणामध्ये जे सांगितलं जातं ते होतं असं नसतं. राजकारणामध्ये अनेक गोष्टी या वेळोवेळी होत असतात. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार अशा बातम्या वर्षभर चालल्या, नंतर त्यांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं. त्यामुळे राजकारणामध्ये आताच्या नाही, अगदी घडीला, ज्या पद्धतीत कुठल्या- राज्यामध्ये देखील या आंदोलनाचे उद्रेक होताना पाहायला मिळत आहेत. दादर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, नागपुरात देखील आंदोलन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्या अनुषंगानं काय काय घडामोडी घडतात, त्या रोखण्यासाठी काय पावलं उचलायची, काय मेजर्स फॉलो करायचे, ते देखील जाणून घेण्यासाठी फडणवीसांचा हा दौरा असू शकतो. तुर्तास वळूयात मुंबईत, कारण ठाकरे बंधू पुन्हा संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. साधारणतः काय मुद्दे असतील या पत्रकार परिषदेतले? उद्या मोर्चा देखील आयोजित करण्यात आला होता, तो मागे घेऊन त्याचं विजय रॅलीत रूपांतर होऊ शकतं. विशाल, तन्मय, आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीवरती जाणार आहेत आणि त्या ठिकाणी पक्षप्रमुख, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद जी आहे ही होईल. सद्यस्थितीला जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर या ठिकाणी तयारी जी आहे ही जर पाहायला गेलं तर राज ठाकरे कधीही या ठिकाणावरनं निघतील अशा पद्धतीची स्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्रीच्या दिशेनं रवाना होतील. प्रामुख्यानं उद्या विजयी सभा जी आहे, जी रॅली होती त्याचं रूपांतर विजयी सभेत करायचं काय, अशा पद्धतीनं चर्चा जी आहे ही मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नेत्यांसोबत केलेली आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेमध्ये हे दोन्ही बंधू संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उद्याच्या मोर्चाच्या बाबतीत काय भूमिका घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे. सद्यस्थितीला जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर शिवतीर्थच्या बाहेर अशा पद्धतीनं मोठ्या संख्येनं तरुणसुद्धा जे आहेत हे जमलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात मनसेचे नेते असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा मातोश्रीच्या दिशेनं रवाना होतील. सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर शिवाजी पार्क परिसरामध्ये अशा पद्धतीनं ही तरुणाई जी आहे ही जमलेली आपल्याला पाहायला मिळते. घोषणा जी आहेत या होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर शिवतीर्थ या ठिकाणी सुद्धा अनेक तरुण मुलं ही या ठिकाणी येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधीही निघतील अशा पद्धतीचं हे वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. आपण जर या ठिकाणी पाहायला गेलं तर अनेक तरुणी आहेत. काय सांगशील? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे आता. मी हर एकाचं धन्यवाद करते, जे स्पेशली अभिजित सर आणि सोनम वांगचूर सरचा पण धन्यवाद करते. आणि स्पेशली हर एक विद्यार्थी ज्यांनी जंतर मंतरवर प्रोटेस्ट केले, जे उपाशी राहिले आमच्यासाठी, आमच्या फ्युचरसाठी, आम्ही त्याचं धन्यवाद देतो. आणि आम्ही हे एम करतो की चांगला तर चांगला एज्युकेशन मिनिस्टर याय पाहिजेत आमच्या इथे. तुझ्या काय प्रतिक्रिया आहेत? एक मोठा लढा झाला, सगळेच जण तुम्ही या आंदोलनांमध्ये सहभागी झाला होतात. शेवटी शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. द्यावा लागणारच त्यांना. आणि आता आम्ही हे सोचू आता की सरकारला मी मागते की चांगल्यात चांगला धर्मेंद्र प्रधान सरकार कधीच नाही यायला पाहिजे. चांगला एज्युकेशन मिनिस्टर यायला पाहिजे. पण एकंदरीत हा राग सगळा तुमचा सिस्टीम विरोधात होता या आंदोलनाच्या माध्यमातून. मतलब सिस्टम के खिलाफ आपका ये सब एंगरनेस था? नहीं, स्पेशली एजुकेशन सिस्टम के खिलाफ इसलिए ही था क्योंकि एक बार पेपर लीक नहीं हुआ, कई बार पेपर लीक हुआ और हर बार मतलब हम प्रोटेस्ट करते, हम आवाज़ उठाते तो हमारी आवाज़ों को दबा देते ये लोग. नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर हे सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत. त्यामुळे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर हे सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत. आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येनं या ठिकाणी तरुण जमलेले आहेत. त्यामुळे शिवतीर्थ या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कधी त्यामुळे आता 4 वाजता ठाकरे बंधू काय पत्रकार परिषदेत मुद्दे मांडतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद रामराजे, प्रवीण आणि विशाल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडे या संदर्भातले अपडेट्सही जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि आताच्या क्षणाची आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. याच संदर्भात थोड्याच वेळात शरद पवार देखील पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे शरद पवारांची देखील पत्रकार परिषद 4 वाजताच असणार आहे. 4 वाजताची वेळ दिलेली आहे. त्यामुळे शरद पवार या आंदोलनासंदर्भात काय मागणी त्यांची असते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण त्याला एक महत्त्वाची पार्श्वभूमी आहे. शरद पवार यांनी मध्यस्थी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. दुसरीकडे आपण पाहतोय दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहिले अशी प्रतिक्रिया. से इस्तीफा ले लिया है. भेजना या मोदी जी का इस्तीफा लेना तो उस वक्त कहा जाता जब नीट का पेपर घोटाला हुआ और 22 बच्चों ने सुसाइड कर लिया. उसी वक्त मोदी जी एक जिम्मेदार प्रधानमंत्री होने के नाते अपने शिक्षा मंत्री से इस्तीफा लेते, या धर्मेंद्र प्रधान जी इस्तीफा देते या भेजते. आज तो देश के बच्चों ने, देश की जेन जी ने
प्रधानमंत्री को, अहंकारी प्रधानमंत्री को मजबूर किया है कि वो